कोंबडी मिली गेजाळ किती गोळा होते पण एकच करणार एवढा आम्हाला काय जागा देते काय कोणाला मत करायची आहे कोणालाच नाही करायचं बघू कोणाची पुन्हा काय असेल. युवकांच्या हाताला काम असेल किंवा महिला सुरक्षित आहेत का, हे सगळं जर प्रश्न बघितले तर ते प्रश्न निश्चितच अद्यापही पडलेले आहेत. हे 10 वर्षाच्या अगोदर मग का तुम्ही युवकांना काम दिलं नाही? त्यांनी जेवढे रस्ते तयार केले ते सगळे अतिशय निकृष्ट दर्जाचे रस्ते इथं. संस्था तुम्ही भंगारला युवकाच्या बारे तुम्ही काय संस्था सांगता? तुम्ही एक संस्था सांभाळली का? गटर, वॉटर आणि मीटर ही तिन्ही वस्तू किंवा तिन्ही कामं हे आतापर्यंत जीवनाशी निगडीत असणारे आहेत. ह्याचं श्रेय कुठल्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेऊ नये असं मला वैयक्तिक वाटतं. आता नवीन आलं पाहिजे नवीन आता दोन जुने येऊन काय करायचं बोला. दोन आमदार झालं त्यांनी काय केलं नाही मग आपला नवीन नव्हते का आमदाराचं नाही पण गाव पातळीवरची पुढारीच फॉर्मात आहेत, त्याच्यामुळं पुढारीच निवडून येतात असं वाटतंय. जे शाहू फुले आंबेडकरांना मानतो, जे राष्ट्रपुरुषांच्या विचारावर चालतो, जे सगळ्यांना एकत्रित घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या पाठीशी जनतेने उभं राहावं. अर्धवटच झाला निमोर त्यांच्या पाहुण्यारवड्यांचाच विकास झाला. आमदारांनी विकास केलाय शेतकऱ्यांचा असे शेतकरी राहिले तसे. तालुक्याचा विकास झालेला आहे आणि हे विकास फक्त दत्ता मामाच करू शकतात. भरणीमामात काम केले त्यांनी लई काम केले त्यांनी. नाही मतच देत नसतो मी तुला का हो काय झालं? अर्जुन पाटील आता काय एकदा पडले ते आता परत कमा येते काय सांगता येते का हो? तालुक्यात पण सगळं काम आहे पहिल्यापासून, म्हणजे जसं मामा जेडपीक होते तेव्हापासून जे विकास चाललाय त्याच्या जोरावर मामा आतापर्यंत निवडून आले. नमस्कार, मी मयुरी. सध्या आपण आहोत इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये. मी भाजपात गेल्यापासून मला निवांत झोप लागतीये असं म्हणणारे हर्षवर्धन पाटील आता शरद पवारांच्या पक्षात गेलेले आहेत आणि त्यांनी विधानसभा निवडणूक सुद्धा लढत आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाकडून दत्तात्रय मामा भरणे हे विधानसभेच्या मैदानात उतरलेत आणि यामध्ये तिसरं नाव सुद्धा आहे ज्यांचं नाव आहे प्रवीण माने. अशी ही तिरंगी लढत आता इंदापूर विधानसभेमध्ये होतीये. आता या लढतीमध्ये लोकसभेला सुप्रिया सुळेंच्या पारड्यात मतं टाकणारी इंदापूरची जनता विधानसभेला मात्र काय कौल देणार, कोणाच्या बाजूने कौल असणार, इथल्या लोकांचं म्हणणं काय आहे थेट जाणून घेऊयात त्यांच्याच तोंडून. चला, तुम्हाला काय वाटतंय कोण व्हायला पाहिजे आमदार? नाही, आता सध्या दत्ता मामा भरणेच पाहिजे कारण त्यांचा विकास झालेला आहे आणि विकास चालू बी आहे आणि इथनं पुढे बी होणार आहे त्यांच्या ह्यानेच. हे आम्हाला गॅरंटी म्हणून आम्हाला दत्ता मामा भरणेच पाहिजे. काय काय विकास झाला मागच्या 5 वर्षात? इंदापूर तालुक्यामध्ये मामांनी रस्ते कुठल्याच वाडी वस्तीवले ठेवले नाहीत. पाण्याचा विषय असेल, पाण्याचे विषय सगळे पूर्ण झालेत. सभा मंडप झालेत. परत अजून म्हणजे बऱ्यापैकी सगळे कामं झालेली आहेत बर आणि इथून पुढे होणार आहेत. त्यामुळे दत्ता मामांनाच निवडून दिलं पाहिजे असं माझं मत आहे. काय कौल आहे? प्रवीण भैया माने प्रवीण भैया मानेच प्रवीण माने. अच्छा, का बरं? प्रवीण भैया मानेच कारण की भरणी मामा हर्षद पाटील यांच्याकडे मोठे मोठे नेते पण प्रवीण भैया मानेकडे सगळं जनता आहे. सगळे मतदार प्रवीण भैयाकडे झालं आणि भैयाच निवडून येणार. एवढे हर्षवर्धन पाटलांनी 20 वर्ष, दत्तात्रय मामा भरणेंनी 10 वर्ष आणि आता प्रवीण माने अगदीच कोरी पाटी आहे. काय वाटते, निभाव लागेल का? 100% लागणार. का बरं? लागणार युवा 100% लागणार. प्रवीण भैया मानेच येणार. काय वाटतंय तुम्हाला? सांगायचं झालं तर इंदापूर तालुक्यातला जे आता म्हणले आमचे मित्र की भरणे मामाने खूप मोठा विकास केला. हा, गटर, वॉटर आणि मीटर ही तिन्ही वस्तू किंवा तिन्ही कामं हे आतापर्यंत जीवनाशी निगडीत असणारे आहेत. त्यामुळे हे कायमस्वरूपी केले जातात. ह्याचं श्रेय कुठल्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेऊ नये असं मला वैयक्तिक वाटतं. आणि महत्त्वाचा विषय असा आहे की आतापर्यंत व्हिजनमध्ये कुठल्याही उमेदवारांनी युवकांच्या संदर्भामध्ये कुठलाही विषय मांडला गेलेला नाही. भविष्यात सुद्धा ते असे मांडतील असं वाटत नाही. प्रवीण भैया माने यांच्याकडे ती व्हिजन आहे. तरुण लोकांना, मुलांना जास्तीत जास्तीची नोकरी देण्याच्या संदर्भात असेल, उद्योग व्यवसायाचा जास्त अनुभव असल्या कारणाने एक उद्योजक म्हणून ते सफल आहेत आणि त्याच्यामुळं तरुणांच्या आशा प्रफुल्लित झालेल्या आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यामधला तरुण हा त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिलेला आहे. यांनी जे सांगितलं ते 100% बरोबर आहे. कारण मी देखील युवा नेतृत्वाबरोबर युवकांच्या विचारांच्या बरोबर आहे. परिवर्तन इंदापूर तालुक्यामध्ये अटळ आहे. प्रवीण माने हे युवक आहेत आणि त्यांनी विकासाचं विजन हे लोकांच्या समोर घेऊनच प्रचाराला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर ते उद्योगात देखील अग्रेसर असतात. त्यांनी अगोदर केलं आणि मग सांगितलं अशा उक्तीप्रमाणे ते निवडणुकीमध्ये आलेले आहेत. मात्र मागील
30 वर्षामध्ये 20 वर्ष आदरणीय हर्षवर्धन पाटील या तालुक्यात होते आणि आदरणीय दत्तामामा 10 वर्ष होते. मात्र यांनी कसल्या प्रकारचा विकास केला असं मला वाटत नाही. त्याचं कारणच आहे की आता माझ्या मित्रांनी सांगितलं गटर मीटर वॉटर हे कामं चालत असतात, ते सांगण्यात काही अर्थ नसतो. मात्र युवकांच्या हाताला काम असेल किंवा महिला सुरक्षित आहेत का, हे सगळं जर प्रश्न बघितले तर ते प्रश्न निश्चितच अद्यापही पडलेले आहेत. आमचे इंदापूर तालुक्याला ज्यांनी म्हणजे श्रद्धास्थान म्हणायला हरकत नाही, शंकरराव भाऊ पाटील यांनी जो सहकार उभा केला, त्यांनी जे सहकारी साखर कारखाने असतील, दूध संघ असेल किंवा सहकारातल्या सोसायटी असतील, सगळं जे काही केलं ते शंकरराव भाऊंनी केलं. त्याच्यानंतर एक टपरी देखील हे टाकू शकले नाहीत. याच्यामुळं मला असं वाटतं की हर्षवर्धन भाऊंचे 20 वर्ष आमच्या युवकांसाठी वाया गेले. नंतर दत्तामावांना आम्ही संधी दिली, सर्वांनी अतिशय चांगल्या मतानं त्यांना निवडून आणलं. मात्र दत्तामावांनी देखील एकही टपरी कुठे टाकली नाही. आणि ते काय आरोप करतात की हर्षवर्धन पाटलांनी सहकारी संस्था व्यवस्थित चालवल्या तर दत्तामावांनी एकही सहकारी संस्थेची निवडणूक कधी लढवली नाही, त्यांना कधी विरोध केला नाही. फक्त स्वतःचं राजकारण कसं सांभाळता येईल, आपल्या कार्यकर्त्यांना कसं सांभाळता येईल आणि कमिशन कसं, मलिदा गँग कशी तयार करता येईल, ह्या पद्धतीने त्यांनी विचार केला. त्याच्यामुळं तालुक्याचा विकास करायचा असेल तर भविष्यात आपल्याला युवा नेतृत्व देणं खूप गरजेचं आहे, असं आत्ताच्या युवकांना वाटतंय. आता जरी काही वातावरण असलं की युवक म्हणून प्रवीणभाई यांच्या पाठीमागे फिरायला किंवा संख्या दिसायला जरी कमी असली तरी लोकसभेत आमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये, बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया ताईंच्या बरोबर एकही व्यक्ती नव्हता. अतिशय कमी लोक ताईंबरोबर होती. मात्र ताईंचा 1.5 लाखाने विजय झाला. तशीच काहीशी निवडणूक मला यावेळी वाटते. इंदापूर विधानसभा मतदारसंघातली जरी अशी असली तरी राज्यातली देखील मला तशीच निवडणूक वाटते. राज्य पातळीवरचं झालं, पण तालुका पातळीवरती काय विकास कामं झाली, काय व्हायला पाहिजे होती, कुठं कमी पडले? तालुक्याचे आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी ह्या 10 वर्षात जे आता कामं केलेले आहेत, सर्वसाधारण तालुक्यात 600 कोटीचा निधी आणलेला आहे. 6,000 कोटीचा निधी आणलेला आहे. ह्या 6,000 कोटी इथून पाठीमाग जे नामदार आहेत हर्षवर्धन पाटील, 20 वर्ष त्यांच्याकडे मंत्रीपद होतं, कॅबिनेटचं होतं, राज्य होतं, त्यांनी का करू शकले नाही? आताच हे म्हणले काय गटर वॉटर मीटर हे तर आहे, पण हे सुद्धा का करू शकले नाहीत? कारण दत्तामामा भरणेंनी इंदापूर तालुक्यासाठी रस्त्याचं पूर्ण जाळं आपल्या नॅशनल हायवे सारखं पूर्ण एकमेकाला खेडोपाडी जोडलेलं आहे. या खेडोपाडी जोडलेल्या रस्त्यांमुळे लोकांची शहराशी निगडीत असणारा इंदापूर असेल, भिगवण असेल, बारामती असेल, ह्याच्यामुळं जी राहणारी वर्दळ किंवा ह्यातून व्यवसाय वाढलेला आहे. आणि ह्यातून मामांनी हे केलेल्या कामाचं, आताच मी मदनवाडीचा सरपंच आहे, आम्ही ह्या 2 वर्षात कमीत कमी 4-10 वेळा जाऊन खूप मागण्या केल्या, तर मामांनी कमीत कमी गावासाठी 50 ते 55 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. काय वाटतंय, तालुक्याचा विकास झाला का? तालुक्याचा विकास झालेला आहे आणि हे विकास फक्त दत्तामामाच करू शकतात. कारण पहिलं बघितलं तर ह्या 10 वर्षापूर्वी एक रस्ता सुद्धा, 1 किलोमीटरचा रस्ता सुद्धा झालेला नाही. ह्यांच्याकडे एवढे मोठे कॅबिनेट मंत्रीपदे होते, सगळे होते, पण ह्यांनी 1 किलोमीटर सुद्धा रस्ता केला नाही. आणि आता हे सांगतात प्रवीण माने निवडून येणार, युवकांना काम देणार. तुम्ही 10 वर्षापूर्वी का युवकांना काम दिलं नाही? तुम्ही का शेतकऱ्यांचे दुधाचे पैसे खाल्ले? आज तुम्ही प्रवीण मानेंनी 10 पैसे लिटरला खाल्ल्यात. आज किती लिटर? 40,000 लिटर आज रोजचं दूध जाते. त्या 10 पैशाचं कॅल्क्युलेशन केलं तर किती झालं आज? ह्याचं उत्तर द्या ना तुम्ही आधी. माझ्या मित्रांना माहिती नाही, 7,500 कामगार प्रवीणभाईंनी याच्या अगोदरच लावलेले आहेत. यांच्या उमेदवारांनी 7.5 कामगार जर लावले असतील तर मी म्हणेल ती पैसे हरायला तयार आहे. दुसरी गोष्ट राहिली दुधाच्या भावाची, तर दुधाचा भाव हा केंद्र शासन तय करतं, त्या पद्धतीने द्यावा लागतो. अनुदान आहे 5 रुपये अनुदान, हे सुद्धा दिलेलं नाही. 5 रुपये अनुदान हे काही दूध संघाकडे येत नाही, ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतं. त्याच्यामुळे कदाचित ह्यांचं दूध नसेल, मला माहित आहे, माझ्याकडे दूध आहे, मी शेतकरी, हे दूध आहे ह्यांच्याकडे काही मला माहिती नाही, ते खात्री करावं लागेल त्यांच्याकडे दूध आहे का नाही. ते थेट अनुदान येतं, माझ्याकडे त्याचा पुरावा मी दाखवतो की थेट अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावरती येतं. त्याच्यामुळे ह्यांना टीका करायला बाह्यांवरती कसली म्हणजे हे नाही, मुद्दा नाही. ते मुद्दा काहीतरी काढायचा म्हणून हे दुधाचा मुद्दा काढतात. 38 लाख लिटर दूध हे 10 वर्षाच्या अगोदर
मग का तुम्ही युवकांना काम दिलं नाही? आता तुम्ही निवडणूक आली की तुम्ही म्हणता मी निवडणुकीला काम देणार. तुम्ही तालुक्यातले 2000 टँकरची यादी केलेली. तुम्ही 2000 टँकर कुठे लावणार आहात? तुम्ही याचं द्या ना उत्तर. तुम्ही रोडवर पाणी सोडून देणार आहे का? तुम्ही टँकर विकत लावून तुम्ही कशी प्रत्येकाची यादी घेता? तुम्ही तालुक्यात आज तुम्ही 2000 टँकरची यादी घेतलेल्या आहेत. कुठे सोडणार आहेत तुम्ही टँकर? बरं का सांगा. हा उत्तर फक्त द्या. आरोप करायचा म्हणून करायचा आरोप आहे. नाहीये. हा ह्यांनी काय आरोप बघितले नाहीये. का यादी 2000 टँकरची अहो, केली? यादी आहे. ह्यांच्या नेतृत्वाने आणि तसं नाही. किती लोकांना कामगार किंवा किती लोकांना काम दिलं किंवा किती संस्था उभ्या केल्या? ह्यांनी जेवढे रस्ते तयार केले ते सगळे अतिशय निकृष्ट दर्जाचे रस्ते इथं, अतिशय निकृष्ट दर्जाचे जलसंपदाचं काम आहे. आता हे सरपंच प्रतिनिधी आहेत. 5 कोटी रुपयाचं 36 चारीचं काम झालेलं आहे. 5 कोटी रुपयात एक थेंब देखील मदनवाडी सरपंच प्रतिनिधी त्यांना विचारावं. ते जर म्हणले ना एक थेंब पाणी, मी त्या चारीवरती शेतकरी, त्या चारीवर एक थेंब जर पाणी आलं असेल तर मी तुम्ही म्हणाल ते पैसे हारायला तयार आहे. काहीतरी बोलायचं म्हणून बोलण्यात काय अर्थ नाही. कुठेतरी प्रूफ असावा, कुठेतरी बोलण्यात तथ्य असावं. आणि काही बोलायचं म्हणून बोलण्यात मजा नाही. आता ह्यांनी काढले रस्ते, तथ्य आहेत म्हणूनच आम्ही सांगतोय. ह्या 10 वर्षापूर्वी का रस्ते झाले नाहीत? ह्याचं उत्तर द्या ना तुम्ही कोणीतरी. हे रस्ते अगोदर केले असते ना तर मग आम्हाला बोलायला जागा नव्हती. पण हे रस्ते 1 किलोमीटर सुद्धा अगोदर 10 वर्ष अगोदर झालेलं नाही. आणि तुम्ही सांगता संस्था हे स्वतःच्या पोटासाठी काढलेले आहेत. आणि काय संस्था 800 कोटी रुपये संस्थांवरती कर्ज आहे. संस्था तुम्ही भंगारला विकायच्या बारे आणली. तुम्ही काय संस्थेत सांगता? तुम्ही एक संस्था सांभाळली का? तसं मामानी संस्था बी काढली नाही आणि भंगारला विकायची वेळ बी आणली नाही. आता 800 कोटीचा विषय आहे ना, हा प्रवीण भाईशी निगडीत नाही. प्रवीण हा भाई आहे नाही ना. हे समजून आम्ही घेतलं कुठं पाहिजे म्हणतोय? पहिल्यांदा. आम्ही म्हणत भैयांनी नाही ज्या ना, संस्था भैयांनी काढल्या 800 कोटी तिथं- रुपये भंगारात विकाय काढला का? आम्ही दुसऱ्यांदा भैयांनी ज्या सांगतोय संस्था काढलेल्या आहेत त्या अतिशय हा. उत्तम पद्धतीने चालू आहेत आणि त्याच्यातून रोजगार मिळालेला आहे. 36 लाख लिटर काय फक्त इंदापूर तालुक्याचं नाही, आसपासच्या कोणी अनेक काढलं 800 तालुक्यांचं- कोटींच्या कंपनी? हर्षवर्धन पाटलांनी काय म्हणणं? 800 कोटी रुपये कर्मयोगी कारखान्यावरती कर्ज आहे. आणि मध्ये आता भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी उत्तर द्यायला अहो काय त्याला ती जाहीर आहे. भाजपमधून त्यांनी 300 कोटी रुपये निधी आणला. आज त्यांनी 700 रुपये रेट उसाला लोकांना भाव कमी दिलेला आहे शेतकऱ्यांना. माझ्या त्यांनी सांगितलं आता मी त्या ग्रामपंचायतीचा सदस्य आहे, त्यांच्या संगत मी निवडून आलोय. त्या ठिकाणावरती 55 कोटी रुपयाचा निधी जी ते सांगताय तो राज्य महामार्ग नॅशनल मार्ग हा केंद्राच्या ऐका सांगतोय ते ऐका, राज्य महामार्गाच्या माध्यमातून जी काय कामं चालू आहेत ते महाराष्ट्रभर चालू आहेत. नुसते आपल्या मदनवाडी गाव किंवा एका ठिकाणावरती एक आमच्या मध्ये बोलू नका, तुम्ही बोला तुमचं काय म्हणणं आहे ते. आणि त्या ठिकाणावरती जो विकास तुम्ही केला म्हणता, तर हे मी मगाशी सांगितलं की वॉटर मीटर गटर ह्याचीच कामं पूर्ववत चालू असतात, कायमची सुरू असतात. ह्याचं श्रेय घेण्याच्या भानकात काय पडण्यात मजा नाही. महाराष्ट्रभर हे चालू आहे. प्रत्येक राज्यामध्ये हा निधी उपलब्ध होतो. त्या ठिकाणावरती अर्थसंकल्पात त्याची तरतूद असती, त्याप्रमाणे ते काम केलंच जातं. काय मतदारसंघात काय वार आहे? दत्तात्रय मामा भरणे त्यांचं काम चांगले आणि आमच्या तक्रारवाडी गावात आतापर्यंत 30 वर्षात म्हणजे मातंग समाजाला कुणीच असं न्याय दिला नाही. दत्ता मामा भरणेंनी दिला. राहिला विषय आमच्या तक्रारवाडी गावात 5 गुंठ जागेचं म्हणजे मातंग समाजाला जागा नाही, त्याचा प्रश्न अजून मार्गी लागला नाही. पण ती जागा मिळायच्या आधी दत्ता मामा भरणेंनी 15 लाख रुपये आमच्या समाजाला दिलेत. 1-2 वर्ष झालं. इथून पुढं दत्ता मामा भरणेंनाच आम्ही सहकार्य करणार आहे. मामा मग समजला बोला की. मला सांगा, तालुक्यात आमदार कोण व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? हा? तालुक्यात आमदार कोण व्हायला पाहिजे असं तुम्हाला आता वाटतंय? नवीन आलं पाहिजे. नवीन आता 2 जुने येऊन काय करायचं बोला. नवीन पाहिजे. हा नवीन आम्हाला पाहिजे. नवीन पाहिजे. काय म्हणते नवीन 2 आमदार झालं, त्यांनी काय केलं नाही. मग आपला नवीन नव्हते का? काय वाटतं कोण आमदार व्हायला पाहिजे? आमदार असं व्यक्ती व्हायला पाहिजे की गेल्या स्वातंत्र्य काळापासून 1991 पासनं तर इंदिरा गांधी, राजीव गांधी हे जे पंतप्रधान होऊन गेलेत त्यांच्या काळामध्ये एवढं जातीवाद नव्हतं, एवढा आरोप प्रत्यारोप नव्हता. त्याच्यानंतर एवढा भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये जी आता एकामेकावर जी पक्ष आरोप करतात ती पद्धत त्यांच्या काळात नव्हती. की आताच्या काळामध्ये ही जी आरोप प्रत्यारोप अन्याय अत्याचार ही जी वाढायला लागलेले आहेत ते राजकीय दृष्ट्याने योग्य नाही. कोण करते जातीवाद? जातीवाद जी वाचवलेली लोक आहेत, ज्या पक्षांचे प्रवक्ते वगैरे आहेत, ती जी समाजामध्ये जी भडकवण्याची जी भाषा करतात
त्यांना त्या पक्षाच्या लोकांनी रोखलं पाहिजे. पण आता आमदार कोण व्हायला पाहिजे? 3 जण उमेदवार आहेत. आमदार असं व्यक्ती व्हायला पाहिजे की जे शाहू फुले आंबेडकरांना नाव मानतो, नाव नाव तीच ना, जे शाहू फुले आंबेडकरांना मानतो, जे राष्ट्रपुरुषांच्या विचारावर चालतो, जे सगळ्यांना एकत्रित घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या पाठीशी जनतेने उभं राहावं. पण इथं 3 जण उमेदवार आहेत ना, त्यातला एक कोण व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? त्यातलं तर मला असं वाटतंय की अजितदादा पवार जरी तिकडे गेलेले असाल तर अजितदादांचं एक वाक्य आहे की आमच्या पक्षाचे होते, आम्ही शाहू फुले आंबेडकरांना मानणारी लोक आहेत, तर त्याचेच हात बलकट करण्यासाठी तिथे दत्तमामा भरणे आहेत, तर त्याचं दत्तमामाला मत देण्यात काय म्हणजे हे नाही. ठीक आहे, काय म्हणताय, कुणाचा वार आहे मतदारसंघात? आता सध्या एकंदरीत पाहिलं तर नेते सोडून गेल्यामुळं हर्षवर्धन पाटील साहेबांच्या बाजूने वारे, म्हणजे तुतारीच्या बाजूने वारे चांगला. आता कोण सोडून गेल्यामुळे? आता जे काही नेते मंडळी काही सोडून गेली, आम्ही काही त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही, पण काही गेलेत काही मंडळी सोडून साहेबांना, ज्यांनी साहेबांनी त्यांना मोठं केलं अशी मंडळी त्यांना सोडून गेलेली. आता अजून पक्षीपर्यंत त्यांचे चालूच आहेत, पण नेते सोडून गेले म्हणजे जनता सोडून गेली नाही, याचा अर्थ लोक समजून घेणार आहेत. जे लोकसभेला झालं तेच विधानसभेला 100% होणार आहे. आता हर्षवर्धन पाटील पण गेले की सोडून भाजपला? आता हे हर्षवर्धन पाटील सोडून गेले ह्याच्यामध्ये तर ते नाही, त्यांना ते तर सोडून गेलं म्हणजे त्याचं तिकीट त्यांना त्यावेळेस भेटलं नाही. आज लोकसभेला साहेबांनी प्रामाणिकपणे काम केलं तुम्हाला सांगतो, पण त्यांना त्याचं काय भेटलं का मला ते सांगा तुम्ही पहिली गोष्ट. आज उलट त्यांच्यावर असा आरोप होतोय की लोकसभेला शिवतारेंनी प्रामाणिकपणे काम केलं नाही. कोणी शिवतारेच म्हणते हर्षवर्धन पाटलांनी. बघा, आता साहेबांनी प्रामाणिकपणे काम केलं का नाही, साहेबांनी नेत्यांनी आम्हाला खाली सांगितलं की बाबा तुम्ही काम करा, आम्ही प्रामाणिकपणे काम केलं, पण प्रत्येक वेळेस काय होतंय, त्यांचे सर्वोच्च नेते जे आहेत म्हणजे ते प्रत्येक वेळेस साहेबांना कुठेतरी एकत्रित गाठायचं काम करायचं की बाबा तुम्हाला हेच होणार नाही तेच होणार नाही असं हे करायचं, त्याप्रमाणे असं चालत नाही. त्यामुळे तुतारीचा या ठिकाणी वार आहे सध्या. तुतारीचा वार आहे. काय म्हणताय, विद्यमान आमदारांनी कामं केली का? कामं तशी काही केली नाहीत बरं का. हर्षवर्धन पाटील जरा बरं वाटतं, बरं वाटतं. कारण हर्षवर्धन पाटीलने मागच्या 10 वर्षापूर्वी भरपूर काम केली, पाण्याची टाकी वगैरे झाली होती, भरपूर काम केले. हर्षवर्धन पाटील जरा बरं वाटतं. काय म्हणताय, तालुक्याचा विकास कुठेपर्यंत पोहोचलाय? अर्धवटच झाला निमोर. त्यांच्या पाहुण्यारवळ्यांचा विकास झाला, आमदारांनी विकास केलाय. शेतकऱ्यांचा असे शेतकरी राहिले तसेच झाला का विकास? 1 नंबर विकास केलाय. म्हणजे ते पहिल्यापासून म्हणतात त्यांच्या पाहुण्यारावळ्यातच राहिलं. पाहुणेरावळ्यांचा काही इश्यू असा पूर्ण तालुका तर काही पाहुणेरावळ्यांचा नाही, त्यांचा सगळ्यांचा विकास झालाय. सगळ्या सिटी वगैरे सगळे, आता इंदापूर सिटीचं पहिले तुम्ही बघितली असती तर म्हणजे काय तिथं नव्हतं, आता तुम्ही जर गेला तर तिथं काय म्हणजे सगळं डेकोरेशन वगैरे सगळं रस्ते वगैरे सगळं चांगलं करून टाकले मामाने. तालुक्यात पण सगळं काम आहे पहिल्यापासून, म्हणजे जसं मामा जेडपीत होते तेव्हापासून जे विकास चाललाय त्याच्या जोरावर मामा आतापर्यंत निवडून आलेत, आणि आता तर म्हणजे पहिल्यापेक्षा जास्त लीड मामा निवडून येणार. मातंग समाज आरोप करतोय की मामांनी त्यांच्यावरती अन्याय केला. काय अन्याय केलेला नाही, सगळ्यांना सर्वसमान मामा न्याय देते. मामासारखा नेता होणे नाही इंदापूर तालुक्यात कधीच. मामा 100% 30,000 लीडनी ह्या बारीची निवडून येणार 100%. बर, हर्षवर्धन पाटील कितीने लीड घेतील? हर्षवर्धन पाटील 25 ते 30 हजारांनी निवडून येतील 100%. 23 तारखेला विजयाचा गुलालच खेळा आहे 100%. काय म्हणता, कोण येईल निवडून? निवडून येईल सध्या असं वाटतंय की आमदाराचं नाही पण गाव पातळीची पुढारीच फॉर्मात आहे, त्याच्यामुळं पुढारीच निवडून येते असं वाटतंय. कारण मंत्री आमदार किंवा उभा राहिलेले उमेदवार साईडला राहिले आणि यांची चर्चा जास्त आहे, त्याच्यामुळे असं वाटतंय मतदारांनी ह्यांनाच निवडून द्यावं. कोण कोण उभं राहिलंय विधानसभेला? घड्याळ जे हवं घड्याळ कोण? घड्याळ कोण? अजितदादा. अच्छा, कोण आहे आता अजित पवारांचा उमेदवार? भरणे मामा. भरणे मामा. आमदार कोण व्हायला पाहिजे मग? भरणे मामा. भरणे मामा. बाबा तुम्हाला काय वाटतं, कोण पाहिजे आमदार? भरणे मामाच काम केले त्यांनी, लई काम केले त्यांनी, गावचा विकास केलाय त्यांनी. भरणे मामानेच विकास केलाय, भरणे मामानेच विकास केला. दुसऱ्यानं 20 वर्ष होतं आरती भाटी, काय केलं? हा, सरकारचं काहीच केलं नाही, स्वतःचा भरला. पण मामाने समजा व्यवस्थित केलं, गावगाड्यात समजा काम केले, कुठलंच ग्रामपंचायतीचं काम केलं. त्याला निवडून द्यायचं, मग
100% मतदान गावाचं मतदानवाडीचं. ते प्रवीण माने पण उभे राहिलेत ना. काय त्याला 50 वाटतं, पण जे काम करणार आहे त्याला दिलं पाहिजे. होय. काम करणारा पाहिजे त्याला दिले पाहिजे. 50 अशी वच्याची गोळा कोंबडी मिली गेजाळ किती गोळा होते, पण एकच करणार असतो तेवढाच असतो. काय आम्हाला कुणा काय दिलं नाही, काय द्यायचं आम्हाला, घर द्यायचं का जागा द्यायचं, काय कुणाला मत करायची आणि कुणालाच नाही करायचं. बघू पुन्हाची पुन्हा काय असेल ते. हा आम्हाला काय दिलं नाही, कुणाचं काय कुणाचं नाव घ्यायचंय. घरकुलं नाहीत, घर नाही, दार नाही, कुठल्या स्कीम नाहीत, म्हशी शेळ्या मेंढ्या त्याची ते घ्यायला, तर आम्हाला तसंच बसवायचं. आम्ही कुणाला मत द्यायचे त्याची ते बघू. तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही दत्तात्रय मामा भरणे त्यांना देणार. बर. बाबा बोलणार का तुम्ही? मला नाही कळत असलं, कुणाला मत देणार? नाही मतच देत नसतो मी कुणाला. का हो, काय झालं? मी बकरी वळणारा माणूस जर राहणार असतो, आज आले दवाखान्यात. मत का नाही देणार तुम्ही? मी नसतो देत कुणाला. आम्हाला विचारच करीत नाही, तर काय आम्हाला का टाइम आहे. कोण नाही विचार करत? आम्ही विचार करीत नाही, ते बी आमचा विचार करीत नाही. होय. का बरं? आम्ही जंगलातच असतो हा. बकरी वळायला, हा. आणि इथं कोण येतो ते दवाखान्यात आम्ही. बर. तुम्ही कोणाला देणार मत? भरणे मामाला. का बरं? पाहुणे आमचे अच्छा, पाहुणे म्हणून. हा. विकास झाला का गावचा? झालाय तालुक्याचा? झालाय. काय काय विकास काम झाली? रस्ते पाणी सगळं सगळं सुविधा चांगल्या झाल्या सगळ्या. झालं ना? हा. इंदापुरात कोण उभं राहिलंय काय माहितीये का? हा कोण उभं राहिलंय? भरणे आणि माने, हर्षवंत पाटील, बर. तिघच आम्हाला माहिती, बाकीचे किती आहेत आपल्याला नाही माहिती. अच्छा, हा मग कसं असेल चित्र? आम्ही भरण्याला देणार आहे, हा? भरणे मामाला देणार आहे मतदान. का हो? कार्यकर्ता चांगला आहे. बर. कशामुळं चांगला आहे म्हणता? कार्यकर्ता चांगला आहे. कार्यकर्ता चांगला आहे. हा कशामुळं? काम करणारा माणूस आहे, हम्म. काम केलेत. आणि काय काय कामं झाली म्हणताय? काय काय कामं झाली? रस्त्याची लाईटी, शेतकऱ्यासाठी मदत, माणूस चांगला आहे. आता हर्षवर्धन पाटील पण गेले की शरद पवारांच्या पक्षात. हा? हर्षवर्धन पाटील. हर्षवंत पाटील आता काय एकदा पडले ते, आता परत कवा येते काय सांगता येते. का हो? त्याचं काय सांगता ते, जनता आहे, सांगता येत नाही. जनतेवर सगळे आता. बर. लोकमत कोणाकडे जाईन सांगता येत नाही. तुम्हाला काय वाटतंय कुणाकडे जाईल लोकमत? आम्ही भरणे मामाकडे जाणार. भरणे मामाकडे जाणार. बर बर. आणि मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे? आता मुख्यमंत्री आम्हाला हितलं पडलंय, ते वरचं काय करायचं आम्हाला? आपल्या तालुक्यातलं बघायचं. तालुक्यातलं सांगितलं की भरणे तालुक्यातलं मामा? नेता निवडून दिलं म्हणजे वर तिकडे काय काय करणार, काय करायचं? नाही नाही, तालुक्यातलं सांगितलं तुम्ही भरणे मामा, पण आता मुख्यमंत्री कोणी का होईना ते आपल्याला नाही सांगता येणार. बर. सरकार कोणाचं येतं हे काय, आधी निवडून यायचं पडलंय. बरं, तुम्हाला सरकार कोणाचं पाहिजे? म्हणजे आता भरणे मामा आधी आम्हाला हे शरद पवारांसोबत होते, आता अजित पवारांसोबत आले. आता सरकारचं नाही आपल्याला सांगता येणार, काय येईन कोणी सांगता येणार नाही. बर. सांगताच येणार नाही. हे आता आपल्याला जास्त पुढचं काय नाही, पण आम्ही मतदान भरणे मामाला करणार. भरणे मामाला करणार. काय पाण्याचा प्रश्न मिटला का इथला? भरणे मामा विद्यमान आमदार होते. काय नाही, माणूस चांगला आहे. पण पाण्याचा प्रश्न मिटला का? पाण्याचा मिटला नाही तर काय, येतं पाणी घरोघर आहे का? हा, बर. घरोघर पाणी. इंदापूर तालुक्यातील जनता नेमकं काय म्हणते, त्यांचा कौल कुणाला असेल? तिथं मिक्स वातावरण आहे, तिहेरी लढत होतीये. एकूण 20 वर्षांची कारकीर्द असलेले हर्षवर्धन पाटील, त्यानंतर 10 वर्षांची कारकीर्द असलेले दत्तात्रय मामा भरणे आणि अगदीच कोरी पाटी असलेले प्रवीण माने यंदा विधानसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत. आता या तिरंगी लढतीमध्ये इथली जनता कुणाच्या पारड्यात मतं टाकणार हे येत्या 23 तारखेलाच कळेल. पण तुम्हाला काय वाटतं, इथला आमदार नेमका कोण होईल? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग लढती पाहण्यासाठी विशेष भरीला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.